ज्या कंपनीच्या विमानात अजित पवारांचा अपघात त्याच VSRच्या विमानातून पार्थ पवारांचाही प्रवास। अंजली दमानियांची पार्थ पवारांवर टीका, तर विमान VSRचं होतं याची कोणतीही कल्पना नव्हती, पार्थ पवारांचं स्पष्टीकरण। उदय सामंतांनी घेतली जरांगेंची भेट। अंतरवाली सराटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। मराठा आरक्षण कुणबी प्रमाणपत्र वाटपावर चर्चा। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान। 142 जागांसाठी होणाऱ्या मतदानाकरता कडेकोट सुरक्षा व्यवस्था। विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत शिंदेंनी दिलेल्या ऑफर संदर्भात आज बच्चू कडू यांची पत्रकार परिषद। कडू काय भूमिका घेणार याकडे लक्ष। मीरा रोड चाकू हल्ल्या प्रकरणातील आरोपी जुबेर अन्सारीचं इसिस कनेक्शन उघड। हल्ल्यासाठी वापरलं लोन वुल्फ अटॅक मॉड्यूल। नाशिक कंपनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी संपली। आरोपींना आज कोर्टात हजर करणार। तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून मागणार। कोल्हापुरात 15 तरुणींचं लैंगिक शोषण। आरोपी शाहिद सनदीवर अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल। शाहिदचा मित्रही पोलिसांच्या ताब्यात। शाहिदला आज कोर्टात हजर करणार। बीडच्या मसाजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी। संतोष देशमुख यांच्यानंतर सरपंचपदी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। इराणच्या नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये 20,000 खलाशी अडकले। नाकेबंदीमुळे खलाशांच्या जीवाला धोका। मानवी मदत पोहोचवण्यातही अडथळा। देहू रोडमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या। अज्ञात हल्लेखोराचा रेशम रेड्डींवर गोळीबार। गोळीबारानंतर परिसरात तणावाचं वातावरण। मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात। मुंबईतील धरणांमध्ये केवळ 28.35% इतकाच पाणीसाठा। ठाणे भिवंडीमध्ये नागरिकांना झळ बसणार। वाढत्या बाष्पीभवनामुळे जलसाठ्यात घट। 5 वर्षात सोलापूरकरांना मुबलक पाणी मिळणार। विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। आज आणि उद्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट। महाराष्ट्रासह देशभरात 50 जवळ पारा गेल्यानं सर्वसामान्य बेहाल, तर लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी। राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या 55वर। आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा। वाढत्या उन्हामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ। 4 महिन्यात उष्माघाताचे 55 रुग्णांच्या नोंदी। मिसिंग लिंकवर वेग मर्यादा। हलक्या वाहनांसाठी ताशी 100 किलोमीटरचा वेग, प्रवासी वाहनांसाठी 80 किलोमीटरचा वेग। 1 मे पासून मिसिंग लिंक वाहतुकीकरता खुला होणार। पुण्यात क्रेडिट कार्डच्या वसुलीसाठी ग्राहकाला मारहाण। रस्त्यातच बँकेच्या रिकव्हरी एजंट्सची गुंडागिरी। मारहाणीनंतर एजंट्सना पोलिसांकडून अटक। नालासोपारा रुग्णालयात डॉक्टर नर्सला मारहाण। रुग्णावर उपचार सुरू असताना नातेवाईकांना बाहेर थांबण्यास सांगितल्यानं वाद। आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून निषेध। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। मुदतवाढ दिल्यानंतरही सरनाईकांकडून कारवाईचा इशारा। रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण। सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याच्या दरात प्रतितोळा 2,000 रुपयांची घसरण, तर चांदीच्या दरात 6,000 रुपयांची घसरण।